नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर परीक्षित अंजनकर सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे वेगळं आहे, ते म्हणजे इतक्या वर्षांपासून अर्थात 25 वर्षाच्या जवळपास ते या क्षेत्रात काम करतात आणि त्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल आहेत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहेत, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? तसं पाहायला गेलं तर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. ग्रामीण म्हणजे एकदम खेडेगाव. माझं इथून साधारणतः 30 किलोमीटर वरती विष्णुवाडी म्हणून एक छोटं गाव आहे. त्या गावात पहिली ते 7वी पर्यंत शिक्षण माझं तिथं पूर्ण झालं. त्याच्यानंतर बेळंकी म्हणून एक छोटं दुसरं गाव आहे, तिथं माझं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी म्हणून मिरजेमध्ये कॉलेजच्या शिक्षणासाठी आलो. आणि त्याच्यानंतर 12वी नंतर आम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. ते इथलं सांगली जिल्ह्यामध्येच बुधगाव कॉलेज म्हणून आहे, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं आम्ही ऍडमिशन घेतलं. आता शिक्षणाची किंवा इंजिनिअरिंगची जर प्रेरणा म्हणायचं म्हटलं तर अशी काय स्पेशल अशी प्रेरणा कोणी दिली नव्हती, पण पुढचं शिक्षण घ्यायचं, चांगलं काहीतरी आपल्याला बनायचं आहे, शिक्षण घेऊन काहीतरी वेगळं करायचं आहे, हे हेतून आम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. बरोबर. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंजिनिअरिंगच्या आयुष्यातला दुसरा टप्पा येतो, ते म्हणजे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो. तर पहिला प्रोजेक्ट तुम्हाला कुठला मिळाला, कसा मिळाला आणि त्याबद्दलचा अनुभव? ऍक्च्युली इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट झाल्यानंतर डायरेक्ट तर काही आमची तशी कपॅसिटी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर किंवा हे करण्याची तशी कपॅसिटी आमची नव्हतीच. आम्ही मग नोकरी करायचा हे केला. ते नोकरीमध्ये शोधत असताना आमचेच एक आम्ही ज्यावेळी कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही ज्या एरियामध्ये राहायचो मिरजेमध्ये, तिथं एक समोर एक गृहस्थ राहायचे, त्यांच्या परिचयाची एक कंपनी होती, प्रतिभा कन्स्ट्रक्शन म्हणून कोल्हापूरची, राम जाधव म्हणून मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांच्याकडे मी इंटरव्ह्यू देऊन त्यांच्याकडे मी नोकरीला लागलो. तर त्यांच्याकडे नोकरी करत असताना मी वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती स्पिनिंग मिल असू दे, शुगर फॅक्टरी असू देत, रोड्स आणि असे रेसिडेन्शियल काही प्रोजेक्ट होते, त्याच्यावरती मी जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी जॉब केला. आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की आपण आता आपला स्वतःचा व्यवसाय करायचा. त्याच्यानंतर नोकरी सोडल्यानंतर मी साधारणतः 2002च्या दरम्यान मी सांगलीमध्ये आलो आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट शोधणं, कामं शोधणं, ते मग 1-2 वर्षाचा असा स्ट्रगलचा पिरियड होता की तिथं काम आपल्याला कोण देत नव्हतं. मग हळूहळू छोटी छोटी कामं करत करत मग पुढच्या कामासाठी आम्ही तयार झालो. ओके. मग त्यातला पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय? 2002 नंतर जेव्हा हा स्ट्रगलिंग पिरियड संपला आणि पहिलं जे काम केलं असेल तर तेव्हा, कारण तेव्हा तुमच्यावर फुल फ्लेज जबाबदारी पडली असेल. पूर्वी इतके दिवस तुम्ही नोकरी करत होता, पण तर त्यामुळे ती आठवण काय जर आठवत? ऍक्च्युली मी ज्यावेळी 2002-03च्या दरम्यान सांगलीमध्ये आलो ना, त्यावेळी हे जे मोबाईलचं जे इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काम आहे ते फार स्विंगमध्ये होतं आणि आमच्याकडे असे फार मोठे कॉन्ट्रॅक्ट, छोटी छोटी कामं करत होतो, ग्रामपंचायतीची वगैरे अशी छोटी छोटी कामं आम्ही करत होतो. परंतु त्यावेळी हे इन्फ्रास्ट्रक्चरचं जे मोबाईल इन्फ्रास्ट्रक्चर, टॉवर उभारणे वगैरे, हे जे कामं होती ती एकदम झूममध्ये होती. त्यामुळे आम्हाला ती एका आमच्या कलिगांच्याकडून त्या टॉवरच्या ह्याच्यासाठी कन्सल्टन्सी करण्याचा आम्हाला एक ऑफर आली. त्याच्यामध्ये आमचे एक मित्र होते, सचिन कदम सर म्हणून, आम्ही दोघांनी मिळून एक कन्सल्टन्सी फर्म सुरू केली होती सुरुवातीला. आणि आम्ही जवळजवळ एक 3-4 वर्ष आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे टॉवर्स झाले त्याच्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम केलं. आणि 2-3 वर्षांनंतर मग आम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते कन्सल्टन्सीची कामं कमी झाल्यानंतर, ती कामं टॉवरची बरेचसं सॅच्युरेशन झाल्यानंतर मग मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला लागलो. पहिलं काम झालं मला, आम्ही ज्यावेळी प्रतिभा कन्स्ट्रक्शनमध्ये नोकरी करत होतो त्यावेळी जे RCC कन्सल्टंट मुकुल परीख सर म्हणून होते, त्यांचे आमची थोडेसे परिचय होता. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक छोटा प्रोजेक्ट दिला सांगली कुपवाड MIDC मध्ये. तो तुळशी फाउंड्री म्हणून एक फाउंड्री, मोठी फाउंड्री होती, त्याच्यामध्ये एक छोटा प्रोजेक्ट आम्हाला एक 10-12 लाखाचं काम आम्हाला त्यांनी दिलं.
त्याच्यानंतर आमची तिथून ऍक्च्युअल कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुरुवात झाली बरोबर, इंडस्ट्रियल एरियामध्ये. बरोबर बरोबर. म्हणजे एका अर्थाने असं म्हणू की तसं तुम्ही रेंज मध्ये आलात या मेन कॉन्ट्रॅक्टरशिपच्या मोबाईल टॉवर उभारताना, ती असं तुम्ही साधारणतः 10 वर्ष 10 आम्हाला वर्ष गेली. कॉन्ट्रॅक्टर बरोबर, म्हणून पण तो यायला अनुभवही हो, महत्वाचा असतो अनुभव अशा वेळेस. महत्वाचा असतो. बरोबर. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. हा त्यातला पहिला प्रश्न आहे, आता इतके वर्ष काम केल्यानंतर हं. या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण तुम्ही बघितलं असेल किंवा त्यांच्याबरोबर हा. काम सुद्धा केलं असेल, हं. तर अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे हं. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता जर साईटवर अकुशल कामगार असतील तर? अकुशल कामगारांच्या बरोबर काम करताना धोके तर असतात, परंतु आपल्याकडे जे साईट इंजिनियर असतात, साईट सुपरवायझर असतात, अ, त्यांना ती गरजच आहे की अकुशल कामगारांच्याकडून काम करणं. आपल्या ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये टेक्निकली काही एक्सपिरियन्स घेतला किंवा हे घेतलेला शिक्षण घेतलेला तुम्हाला कामगार अवेलेबल होत नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला काम करत असताना अकुशल कामगार, आत्ता सुद्धा अशीच कंडिशन आहे की जे काय कामगार असतात ते बऱ्यापैकी अकुशल असतात. काही जे 5-10 वर्ष ज्यावेळी काम करतात त्यावेळी ते थोडेसे टेक्निकली काम करायला किंवा ड्रॉइंग वाचून काम करायला शिकतात, नाहीतर अन्यथा ते अकुशल असतातच. हं. त्यांच्याकडून काम करून घेणं आपलं सुपरविजन फार महत्वाचं असतं. या लोकांच्याकडून काम करून घेत असतात. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची आहे, कारण प्लॅन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही किंवा काम करू शकणार नाही. नाही. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने महत्व काय, आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? आता एखादा प्रोजेक्ट आपण काम करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्या प्लॅन म्हणजे त्या कामाचे जे काय क्वांटिटीज आहेत, आपल्या कामाचा स्कोप आहे, तो स्कोप विचारात घेऊन आपल्याला पहिल्यांदा बार चार्ट बनवावा लागतो. हं. बार चार्ट म्हणजे काय की त्याचं बार शेड्यूल असतं कामाचं, की आपल्याला तो प्रोजेक्ट साधारणतः 1 वर्षामध्ये संपवायचा आहे, 8 महिन्यामध्ये संपवायचा आहे. हं. त्या टाइम पिरियड धरून आपल्याला जे आपल्याला रिसोर्सेस आहेत त्याचे जे काय कमी जास्त अवेलेबिलिटी करावी लागते, त्याचा प्लॅन करावा लागतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ते ऍक्ट आणि त्याच्याप्रमाणे आपण ते काम पुढे प्रोसेस चालू आहे का याचा विचार करावा लागतो. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये पण तुम्ही बरेच काम केलेलं हो आहे. हो तर तेव्हा कदाचित तुम्हाला पहिल्या काळामध्ये असा एक थोडा प्रश्न किंवा वाक्य ऐकायला आलं असेल कस्टमरकडनं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला ते घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? बजेटमध्ये काम करत असताना क्वालिटी तर काही कॉम्प्रोमाइज करून घर बांधण्याचा काय आम्ही कधी तसं हे केलेलं नाही आहे. परंतु काम करत असताना जे काही लोकली अवेलेबल मटेरियल आहे त्याचा वापर करून किंवा जे काय मिनिमम रेटमध्ये जे काय मटेरियल अवेलेबल असते त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करून आपण कमीत कमी कॉस्टमध्ये कसं काम बसवायचं याचा विचार करून काम करणं त्यावेळी आवश्यक असते. बरोबर आहे. दुसरा, या सगळ्यापेक्षा एक वेगळा प्रश्न आहे, हा. तो म्हणजे जर तुम्ही आता इथले सांगलीतले आहात, इतके वर्ष काम केलेले आहेत आणि इंजिनियर आहात, या तिन्ही अँगल मधनं हा प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर एक इंजिनियर म्हणून कुठले मुद्दे येतात, ज्या क्षेत्रांवर किंवा ज्या सेक्टरवर आता काम झालं पाहिजे जर सांगलीला आपल्याला सर्वांगीण विकास पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल, तर अशी कुठली क्षेत्र आहेत महत्वाची ज्या क्षेत्रांवर आता मध्ये काम झालं पाहिजे? शहराचा विकास जर म्हणायचं म्हटलं किंवा जिल्ह्याचा जिल्ह्याचा. जिल्ह्याचा विकास करायचं म्हटलं तर आपल्याला जे काही ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये रोड कनेक्टिव्हिटी चांगली असणं आणि त्याच्यानंतर जे काय इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट जी असते जे इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट आहे ती आपल्या बऱ्याच ग्रामीण भागामध्ये अशी अडचण आहे की तिथं बऱ्याच वेळेला दिवसातून 8-8 तास जर लोड शेडिंग असतं. त्यामुळे ह्या गोष्टी जोपर्यंत गव्हर्नमेंटच्या लेवलला काही सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणं तसं अवघड आहे किंवा त्याची प्रोसेस फार स्लो राहील. शहरामध्ये विचार करायचा म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी डेव्हलप करत असताना रस्त्याच्या बाजूचे जे काय डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती अजून कुठं शहरामध्ये विचार होत नाहीये की जेणेकरून सगळे रोड कार्पेट जो एरिया सोडून जर बाकीचा भाग बघितला तर सगळा अस्ताव्यस्त दिसतो शहरांमध्ये, की त्याच्यामुळं ते त्या दृष्टीने नगरपालिकेने थोडं डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पण मग या सगळ्या विचारांना जर गती द्यायची असेल किंवा शासनाकडनं मग काय अपेक्षा ठेवू शकतो किंवा काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जर या सगळ्या प्रोजेक्टला अजून गती द्यायची असेल, जसं रस्त्यांचं तुम्ही काम म्हणलात, तर तसं जर त्याला गती द्यायची असेल तर काय पावलं उचलावी लागतील असं तुम्हाला वाटतं? शासनाकडून जर इन्व्हेस्टमेंट हाच महत्वाचा विषय आहे आणि शासनाकडून जे काय प्रोजेक्ट जे काय फायनल केलेले असतात किंवा जे काय प्लॅन ठरवलेला असतो ते इम्प्लिमेंट व्यवस्थित होतंय का ते बघणं फार महत्वाचं आहे. ते बऱ्याच वेळेला प्रोजेक्ट्स डिझाईन होतात परंतु ते ऍक्च्युअल ह्याच्यावरती इम्प्लिमेंट होत नाहीत.
त्याला बरीच कारणं आहेत. त्यामुळे ते प्रोसेस आपली ही प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची ते स्लोच राहिली. बरोबर. नंतर आतापर्यंत काम केलेल्यातला एखादा असा प्रोजेक्ट सांगू शकाल का की ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला एक नवं नाव दिलं किंवा ओळख दिली किंवा तो आयकॉनिक प्रोजेक्ट आहे तुमचा आजपर्यंतचा, तर अशा एका प्रोजेक्ट बद्दल ऐकायला आवडेल तुमच्याकडे. ऍक्च्युली आम्ही असं आयकॉनिक म्हणजे लोकांच्या नजरेत येईल असा आयकॉनिक प्रोजेक्ट, आम्ही इंडस्ट्रीयल मध्ये काम करत असल्यामुळं ते बऱ्यापैकी मी इंडस्ट्रियल प्रोजेक्ट केलेले आहे. तो कुणाच्या असा नजरेत येत नाही. परंतु आम्ही जे कामं करतो त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज न करता कामं करतो. त्यामुळे जी काय आम्ही कामं करतो त्या कामाच्या क्वालिटीवरतीच आम्हाला पुढचे प्रोजेक्ट अलॉट होत जातात. बरोबर आहे. पण त्या इंडस्ट्रियल मधला एखादा प्रोजेक्ट, कारण हीच ती संधी की ज्याच्यातनं ते काम पुन्हा एकदा हायलाइट होईल. आम्ही आता जस्ट गेल्या वर्षामध्ये आम्ही महाबळ मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जे काय एक ऑटो इंडस्ट्रीज, मोठी इंडस्ट्रीज आपल्या सांगली मिरज एरियामध्ये आहे, त्या इंडस्ट्रीची आम्ही जवळजवळ 25 ते 30,000 स्क्वेअर फुटाची अशी 3 म्हणजे जवळ 80-90 हजार स्क्वेअर फुटाचे 3 मोठे जे शेड्स आहेत ते उभे केले आम्ही एका वर्षामध्ये. तो एक चांगला प्रोजेक्ट आमचा आताचा नुकताच झाला. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो काम करताना काहीतरी अडचण आली किंवा समस्या आली किंवा आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? काम करत असताना बऱ्याच क्रिटिकल कंडिशन असतात की जिथं आपल्याला ज्याचा अनुभव नसतो, परंतु आपल्याला तिथे काम करायची गरज असते. त्यावेळी आपला जे एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सच्या आधारे आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाणं गरजेचं असतं. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनियर येत आहेत त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि काही यशस्वी व्यावसायिक उद्योजक म्हणून पण आणि इंजिनियर म्हणून काय सल्ला द्याल? आताच्या नवीन इंजिनियर लोकांना, आता तो सिव्हिल इंजिनिअरिंग मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे साईट वरती ज्यावेळी काम करायचं त्यावेळी बऱ्याच वेळेला हार्ड वर्किंगसाठी बरीच सिव्हिल इंजिनियरना आवडत नाहीये. परंतु आपल्याला पुढे काहीतरी अचिव्हमेंट करायची असेल तर आपल्याला सुरुवातीच्या पिरियडमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग आपलं कम्प्लीट झाल्यानंतर ज्यावेळी एक्सपिरियन्स घेण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला मॅक्झिमम स्किल कसं डेव्हलप होईल याचा विचार करायला पाहिजे की जेणेकरून त्यांनी बऱ्याच वेळेला आपल्याला किती अर्निंग होतं ह्याचा विचार करतात. तर तसं न करता त्यांनी पहिल्यांदा आपलं स्किल कसं डेव्हलप होईल याचा विचार करून काम करायला पाहिजे आणि हार्डवर्क करायला पाहिजे. क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता काम करायचा प्रयत्न केला तर त्यांना पुढे जाऊन आयुष्यात नक्की यश मिळेल. वा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ते स्टील निवडता? स्टीलची निवड करत असताना स्टीलचं टेन्साईल स्ट्रेंथ बघितली जाते, डक्टिलिटी बघितली जाते, इलॉंगेशन बघितले जाते आणि बेंडिंग त्याची प्रॉपर्टीज काय आहेत त्या चेक करून आपल्याला स्टील यूज करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी आतापर्यंत वापरले? आम्ही आता गेले 5-6 वर्ष झालं आयकॉन स्टीलच वापरतो. मग तुमचं प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून मग कसा आहे अनुभव आयकॉन? नाही, प्रॉडक्ट आयकॉन स्टील एकदम चांगला आहे, त्याचा अनुभव आम्हाला कधीही वाईट आलेला नाहीये. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर परीक्षित अंजनकर सर. आणि जसं त्यांनी सांगितलं तसं या क्षेत्रामध्ये नवीन जे इंजिनियर येत आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे तुमची स्किल आधी अपग्रेड करा. पैसा तर येणारच आहे ऑफकोर्स, जो तुमच्या अनुभवाप्रमाणे येईल आणि जर तुमच्या कामात प्रामाणिकपणा असेल तर येईल, सगळ्यात महत्वाचं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशीच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावी आणि ती अशी डोळ्यांसमोर यावी. कारण जसं तुम्ही म्हटलं इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करत असताना बऱ्याचदा ते प्रोजेक्ट हायलाइट होत नाहीत किंवा लोकांपर्यंत येत नाहीत, पण असे ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत यावेत आणि त्यासाठी आधी आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.